मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे। त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे। त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले आहेत, तर तातडीने मुख्यमंत्री विधान भवनाकडे निघाले होते। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी घोषणा प्रसार माध्यमांसमोर दिली आहे। आपण हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले। राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे, तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे। माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसापासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, अशा भावना व्यक्त केल्या। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।